क्लास 10 मार्च 2025 बोर्ड एक्झामचा प्रश्न आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आणि इथे एक इक्वेशन दिलेलं आहे, m² प्लस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन फॅक्टरायझेशन मेथडने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय, तर मिडल टर्म आहे ती आपल्याला स्प्लिट करावी लागते. तर ती अशा पद्धतीने स्प्लिट करायची की या इक्वेशन मधील a ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू यांचं मल्टिप्लिकेशन त्या दोन नंबरचं असं आलं पाहिजे की त्या दोन नंबरचं सम हे मिडल टर्म आली पाहिजे. या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 13. म्हणजे a इंटू c हे 13 येईल. आणि दोन असे नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 13 आहे आणि ऍडिशन 14 आहे. मित्रांनो, या ठिकाणी 14 ला आपल्याला स्प्लिट करता येईल, ते म्हणजे 13 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन 13 येईल आणि त्यांचं ऍडिशन 14 येईल, प्लस 14. या ठिकाणी साइन प्लस आहेत सर्व संख्यांचे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. परंतु जर साइन वेगळे असेल तर या संख्यांना साइन देणं महत्वाची गोष्ट ठरते. या ठिकाणी मिडल टर्म स्प्लिट करत असताना कशी करायची ते आपण बघूयात. m² ॲज इट इज येणार. त्यानंतर आपले जे दोन नंबर्स डिझायर्ड नंबर्स आलेले आहेत 13 आणि 1, तर 14m याचं स्प्लिटिंग आपण करणार आहे 13m प्लस 1m म्हणजे m. 14m चं स्प्लिट झालं प्लस 13 ॲज इट इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपल्याला 4 टर्म मिळाल्या. तर यामधील दोन दोन टर्मचा एक ग्रुप करायचा आहे, एक पेअर करायची आणि त्यामध्ये कॉमन घटक घ्यायचे. m² आणि 13m यामध्ये कॉमन m आहे. m कॉमन घेतल्यानंतर m² मधून m उरेल प्लस 13m मधून m घेतल्यानंतर 13 उरेल. बरोबर. m आणि 13 यामध्ये कोणताही घटक कॉमन नाहीये, त्यामुळे फक्त +1 हे आपण कॉमन घेऊयात आणि m प्लस 13 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहूया इज इक्वल टू 0. पुढे m प्लस 13 हे जे सेम ब्रॅकेट आहे ते आपण पुन्हा कॉमन घेऊयात आणि उरलेल्या m प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊयात इज इक्वल टू 0. हे आले आपले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर्स, m प्लस 13 इंटू m प्लस 1 इज इक्वल टू 0. Therefore m प्लस 13 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. मग मित्रांनो, m च्या या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळतील, m इज इक्वल टू -13 और m इज इक्वल टू -1. अशा पद्धतीने m च्या दोन व्हॅल्यू आल्या आणि दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे.